माईल वेलकम. आजच्या डे 2च्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? केली का ऍक्टिव्हिटी काल? अनम्यूट करा. कालची जी स्टुडंट आहे त्यांनी हा मॅडम ऍक्टिव्हिटी केली कालची? हो मॅडम, केली कालची. अच्छा मॅडम, कुंदन मॅडम नाही केली. मॅडम माझ्यापेक्षा सिनियर आहे तुम्ही, पण बघा जेव्हा चाय सांडतो ना कपड्यावर, त्या चायचा डाग जर वेळेवर काढला ती लगेच निघते, पण 2 दिवस त्यांनी काढला तर तो निघणार नाही. सेम तस इथली जी कंडिशन आहे सेम तीच आहे. म्हणून काढा प्लीज, ऍक्शन घ्या, कारण तुम्ही जेव्हा ऍक्शन घ्याल ना त्याचा रिझल्ट खूप छान भेटल. माझ्यासारखं मग तुम्ही पण इथे राहाल, कदाचित राहाल तथास्तु शब्द आपले तथास्तु होतात आपल्यावर, आणि नक्कीच राहायला पाहिजे. आज खूप सुंदर मेडिटेशन घ्या आहे. सगळेजण व्हिडिओ ऑन करा. जे काही पास्ट लाईफ मधलं आपण एवढं भरून ठेवलेलं आहे एवढ्या वर्षाचं, ज्यामुळे आपल्याला त्रास होऊन राहिला, ते सगळं रिमूव्ह करायचं आहे आज. ठीक आहे. बघा, माझे गुरु नेहमी म्हणतात रेकी त्यांच्याच जीवनामध्ये येते, ह्या ब्रह्मांडाला त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचं बदल घडून आणायचं आहे. रेकी त्यांच्याच जीवनात येते. म्हणून प्लीज आज मेडिटेशन आहे, व्हिडिओ सगळेजण ऑन करा प्लीज. व्हिडिओ ऑन कराल तर रिझल्ट पण छान येईल. एनर्जीचा क्लास आहे. कसं आहे ना, तुम्ही तिथे बसले ऑलरेडी, मला माहित नाही, तुमचा फेस नाही माहिती, एनर्जी कशी कनेक्ट होईल. आणि मेडिटेशनसाठी एनर्जी कनेक्ट व्हायलाच पाहिजे, तेव्हाच रिझल्ट येतो. आता कसं होईल ते नका विचारू, कारण समोरच्या जे रेकी लेवल 2 आणि मास्टर लेवल मध्ये जे आहे ना त्यामध्ये कळून जाईल. असा एक सिम्बॉल आहे की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही व्यक्तीसोबत कनेक्शन स्थापित करता येते. म्हणून माझी ऊर्जा तुमच्यापर्यंत सहजतेने पोहोचणार आहे. आणि बघा, मेडिटेशनसाठी बेडवर कोणी बसणार नाही. सगळे खाली आसन टाकून बसा, पाणी घेऊन बसा. कसलं मेडिटेशन आहे काय हे मी थोडं समजून सांगते. घेऊन बसा आधी. अनम्यूट करा विना मॅडम, अनम्यूट करा. आवाज नाही येत आहे. स्क्रीनवर फक्त ग्लास 6 जण दिसत आहे आणि याड भरपूर आहे. ग्लासमध्ये पाणी. हो हो, थोडं प्यायला. ओके. मैत्री मॅडम, व्हिडिओ ऑन करा. आज तुम्हाला गरज आहे उलट आजच्या सेशनची. व्हिडिओ ऑन करा. बेडवर बसायचं नाही, हा. कारण आपल्याऐवजी दुसरे पण लोक येऊन बसतात ना. आपण जी नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करतो ना, ते एनर्जी तिथे सुटून जाते. व्हिडिओ ऑन करा. छान छान माझ्या आई बहिणींनो, प्लीज व्हिडिओ ऑन करा. एवढा वेळ काढून क्लास जॉईन केला तुम्ही, तर त्या क्लासचा फायदा घ्या ना. आपली वेळ खूप महत्वाची आहे. व्हिडिओ ऑन करा. सतरंजी कुठे बघा, आहे? माझा काहीच फायदा नाही याच्यामध्ये, तुमचाच फायदा आहे या मेडिटेशन मध्ये. सो टाइम काढून जोडले तर मला असं वाटते की तुम्ही पूर्ण फायदा घेऊन घ्या. नाही. ज्यांना मेडिटेशन करायचंय ते व्हिडिओ ऑन करा, ज्यांना नाही करायचं ते ऑफ ठेवू शकता. बाकी आपापली इच्छा. एक आसन घ्या, आसन घेऊन बसा, थोडं पाणी घेऊन बसा प्यायला. मॅडम, फक्त 5 मिनिट थांबता का? ओनली 5 मिनिट्स. हो थांबते नम्रता मॅडम, वेळ आहे, हा, फक्त वेळ आहे. नाही, ते एक गेस्ट आले, त्यांना टिफिन द्यायचं, फक्त पॅक करून देते. फक्त 5 मिनिटं. तुम्ही म्यूट करून घ्या, फक्त मी समजून सांगत आहे तोपर्यंत ऐका सगळे, आणि त्याच्यानंतर मेडिटेशन स्टार्ट करते मी. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हो. चला, आज आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. तुमच्या लाईफमध्ये जे काही पास्ट लाईफमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊन राहिला, दुःख होऊन राहिलं, जे तुम्ही पकडून ठेवलंय, आसन टाकायचं आहे खाली. आपण जमिनीसोबत जुळून मेडिटेशन होत नाही, खाली आसन टाकावं लागते. आणि मैत्री मॅडम, व्हिडिओ ऑन करा, कारण ना माझ्या इथे बघा, ज्यांनी रेखी खरंच केली ना माझ्याजवळ, त्यांचा रिझल्ट पण आहे. इथेच आहे ते लोक. म्हणून करा व्हिडिओ ऑन, खरंच रिझल्ट येतो, खूप छान येते. अख्खा 90 डिग्री आयुष्य बदलून जाते. तुमच्यामधली मीच आहे एक. माझ्या इथं रेंजचा प्रॉब्लेम यायला लागलाय. ठीक आहे, चालू राहू द्या. थोडा थोडा तर काही आवाज येईल ना. पुन्हा कनेक्ट करायचं, कारण थोडं होतेच, मोसम ते आहे ना, नेटवर्क इश्यू खूप होतो.
व्हिडिओ त्यामुळे ऍक्टिक बंद करतो. अच्छा. आणि थोडा वेळ तुम्हाला 10 ते 15 मिनिटं कोणी डिस्टर्ब करणार नाही. मी सांगितलं होतं मिरर घेऊन बसायचं आहे सगळेजण. घेतलं का? मग तुमची ओळख करून देणार आहे मी मेडिटेशन मध्ये. काहीतरी वेगळं जगू आज. स्वतःसाठी जगू स्पेशली. मिरर घेऊन बसा. तुमच्या घरी जो पण असेल छोटा मोठा तो मिरर घेऊन बसा. मी प्रत्येक वेळेस नवीन नवीन काहीतरी देते आणि आज वेगळं आहे. हो मॅडम, वैशाली मॅडम. थँक्यू. खरं म्हणजे तुम्हाला सॅल्यूट आहे. ऍक्टिव्ह असणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्या घटनामुळे तुमच्या जीवनात कुठेतरी दुःखांनी जागा करून घेतली आहे, त्या दुःखांना तुम्ही कुठेतरी कवटाळून घेऊन बसलेले आहे. आज त्या दुःखांना वाट द्यायची आहे, त्यांना मोकळं करायचं आहे खरं म्हणजे. ठीक आहे, मिरर आणून ठेवा. मी तोपर्यंत समजून सांगते. मग वेळ आहे थोडा, 5 मिनिटं वेळ आहे, 5 ते 10 मिनिटं मेडिटेशनला. आज पुढे नव्याने आनंदाने सुरुवात करायची आहे. जीवनात जुन्या कष्टांना, जुन्या दुःखांना आज खरं तर टाटा बाय बाय करायचं आहे परमनंटली. आयुष्यात त्यांना नेहमीसाठी आता जागाच द्यायची नाहीये. याच कष्टाने विसरण्यासाठी आज मेडिटेशन करणार आहे, ते म्हणजे पास्ट लाईफ मेडिटेशन. आपण जे पूर्वजन्माचे जे काही पास्ट लाईफचे ज्या आठवणी मेमरीज घेऊन आलोय सबकॉन्शियस माइंड मध्ये, ते आपल्याला ऍट फ्युचर आपल्याला प्रेझेंटमध्ये आपल्याला त्रास देतात त्या आठवणी. कारण बघा, आपण खूप व्यवस्थित आहे हे आपल्याला माहिती आहे, पण माझ्यासोबत असं का बरं घडते, हे असं का बरं घडते, ते पास्ट लाईफचं आहे. कसंही जगलं तरी जीवनाला दी एंड होणारच आहे, हे सगळ्यांना माहित आहे. मग जीवन संपवायचंच आहे ना, मग संपवण्यापेक्षा चला ना हसत एकदा मरूया, हसता हसता मरूया. तेव्हा कुठेतरी काहीतरी वेगळाच आनंद येईल जीवनाचा. हे जीवन जगायचं आहे, त्यासाठी काही गोष्टी सोडून द्यावा लागेल. आपण काय करतो ना, पकडून ठेवतो त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीचा शब्द तर पकडतो, पण त्या व्यक्तीला बी इथंच पकडतो आपण. हाच वे, यांनीच म्हटलं, यांनीच मला त्रास दिला. तो त्याच्या घरी जेवण करतो, झोपतो, तो मजा करतो, एन्जॉय करतो, आणि त्रास तुम्ही करता स्वतःला. असंच होतं ना. हे जीवन जगायचं आहे, यासाठी काही गोष्टी सोडून द्याव्या लागेल. जर गोष्टी सोडून द्यायच्या असेल ना, तर आजचं ध्यान साधना तुम्हाला खूपच सुंदर अनुभव देणार आहे. जीवनाचा आनंद घेणाऱ्या जीवनाला एका सकारात्मक दिशेने तुम्हाला सुरुवात करायची आहे. तर बघा, काय काय सोडावं लागेल आज जीवनामध्ये. जे काही दुःख तुम्ही पकडून ठेवलंय, जे काही कष्ट, नकारात्मक ऊर्जा, जे काही ज्या व्यक्तीपासून होणारा त्रास, आज त्या सगळ्यांना वाट मोकळी करून सोडून द्यायचं आहे. आपल्याला ज्या कडा सहन कराव्या लागतात त्या व्यक्तीमुळे, कदाचित खूप कष्ट होते आपल्याला, त्यांच्यामुळे आपलं जगणं मुश्किल होऊन जाते. फक्त सोडून द्यायला शिकायचं आहे. कसं आहे, घटना होणारच आहे, जीवन आहे, घटना होणारच आहे. आपण त्याला थांबवू शकत नाही. फक्त त्याला सहजतेने साक्षी होऊन बघायचं आहे. बोलणं खूप इझी आहे, पण त्यानंतर जे मेडिटेशन करताना मॅडम कंटिन्यू खूप चेंज होतो आपल्या लाईफमध्ये. मेडिटेशनचा रिझल्ट इतका भारी आहे ना, म्हणते ना व्यक्तिमत्व बदलते, तर 100% व्यक्तिमत्व बदलते मेडिटेशन. आणि रेकीमध्ये तर रेकी लेवल 2 मध्ये, मास्टर लेवल मध्ये जे पॉवरफुल मेडिटेशन आहे ना, त्याचा रिझल्ट इतका भारी आहे, शब्दात सांगता नाही येणार. अनुभव घ्या. आता बघा, कोणीतरी तुमच्याविषयी बाहेर काहीतरी बोललं असेल, कोणी येऊन सांगितलं तुम्हाला की यांनी तुझ्याविषयी असं बोललं, तसं बोललं, तर तुम्ही त्या व्यक्तीला, त्या गोष्टीला माइंडमध्ये ठेवता, आणि त्याचा फक्त आणि फक्त त्रास तुम्हाला भोगावा लागतो. आणि त्या व्यक्तीने काय म्हटलं काय नाही त्या व्यक्तीला माहित पण नसते, पण आपण त्या त्रासाला इतकं घट्ट पकडून ठेवतो ना, की आपलं आयुष्य जगणं मुश्किल होऊन जाते. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्याच तिथे सोडून द्यायला शिका. समोर पाहायचं, भविष्यामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रेझेंटमध्ये आपल्याला कसं जगायचं आहे, त्या गोष्टीला बघायचं. आता म्हणता मुघलनी किती राज्य केलं आपल्या इथे, मुघलांनी माहिती आहे ना, आपल्याला किती त्रास दिला. मग आता तुम्ही जर त्यांची हिस्ट्री वाचली तर मनात कुठंतरी क्रोध येतो त्यांच्याविषयी, पण आपण त्यांचं काही बिघडू शकतो का? कारण आपल्याला प्रेझेंटमध्ये जगायचं आहे, म्हणून प्रेझेंटमध्ये जगा. म्हणून ज्यांनी कोणी तुम्हाला त्रास दिला असेल ना, त्यांना सहज टाटा बाय बाय करायचं आहे. एखाद्याने आपल्या मनाविरुद्ध काहीतरी बोलला तुमच्यासाठी, काहीतरी व्यक्तीने, तुम्ही त्या व्यक्तीसाठी कधीतरी काहीतरी खूप चांगलं केलं असेल, पण तो व्यक्ती अचानक तुम्हाला सोडून गेलेला असेल आणि मनाला तुम्ही खूप दुःख करून घेतलं. त्यापेक्षा विचार करा, आपला तो व्यक्ती होताच नाही, काहीतरी कर्मा बॉन्डिंग होते, म्हणून कर्मा बॉन्डिंगसाठी आपल्याला तेवढ्या वेळासाठी त्या व्यक्तीसोबत जुळायचं होतं. फक्त एवढाच उद्देश असेल.
म्हणून त्या व्यक्तीला सोडून द्यायला शिका. सोडणं खूप सुंदर कला आहे. मेडिटेशन नंतर येते ती, अशीच नाही येत सहजासहजी. कारण आपण एका मेडिटेशन मध्ये सोडू शकत नाही, पण शक्यतो प्रयत्न करा. तुम्ही आजचं मेडिटेशन जर केलं ना सोडून द्यायला, तर सहजतेने तुम्हाला समोर कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. इथेच उदाहरण आहे, तुमच्या समोर प्रेझेंट आहे उदाहरण माझ्याजवळ. त्या ताईंमध्ये किती चेंज झालेला आहे सांगा ना थोडं, स्वाती मॅडम. मी मॅडमची माझी ओळख झाली पहिल्यांदा आणि आम्ही भेटलो तर असं वाटलं जन्मोजन्मीचे नातं आहे. तोपर्यंत रेकीमध्ये मी जॉईन नव्हते, तरी पण वाटत होतं असं. आणि मला ज्या टप्प्यात भेटल्या त्या की मी आयुष्य संपवणार या स्टेजवर होते. पण रेकीमुळे आणि मॅडममुळे मी जगायची इच्छा मला तयार झाली. खूप म्हणजे इतकं हे झालं की इतके पॉझिटिव्ह विचार यायला लागले. ऍक्च्युली मी खूप स्ट्रगल करते आत्ताही, पण तरी ते स्ट्रगल करण्याची जी उमेद हे आहे काय म्हणतात त्याला, ती इच्छा मेडिटेशननी पॉवर आली आहे, ती सामना करू हा. शकते प्रत्येक गोष्टीचा. हो हो, मी स्ट्रॉंग झाली, थोडक्यात स्ट्रॉंग झाली आणि जगायची इच्छा झाली. मी जीवन संपवणार होते, पण मॅडम मला अगदी वेळेत देवासारख्या भेटल्या. मी त्यांच्यामुळे वाचले. मी त्यांचे आभार आयुष्यभर मानत राहणार, त्यांना आयुष्यभर कधी विसरणार नाही. थँक्यू मॅडम. थँक्यू स्वातीताई. जेव्हा एखाद्या व्यक्ती सोडून द्यायला शिकतो ना, तेव्हा मनावरचा जो ताण आहे ना तो कमी होतो. कारण बघा, व्यक्तीला ठेवतो कुठे? माइंडमध्ये, आणि त्रास कुठे होते? मनामध्ये होतो ना. बरोबर. मनामध्ये इतका त्रास होतो, माइंडमध्येच बसलाय तो. मनामध्ये तर आपण कोणाला घेऊ शकत नाही. मन आपला आहे, तो आपला राजा आहे, आपणच आहे त्याच्यामध्ये, त्याचा मालिक आपणच आहे. पण आपण डोक्यामध्ये इतकं काही भरून ठेवलंय की त्रास आपल्या मनाला, आणि त्यापासून शुगर, बीपी, कॅन्सर, चिडचिड, डिप्रेशन, तणाव, चिंता सगळं भरभरून घेतलेलं आहे. जसं त्याप्रमाणे सोनं आहे आपल्यासाठी. ते इतकी जागा देऊन दिली आहे आपण त्याला, त्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये. खूपदा असं वाटते ना, असं केलं असतं तर असं झालं असतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं, हा निर्णय घेतला असता तर कदाचित माझ्यासोबत असं घडलं असतं. बघा, तिथे आपण काहीही बदलू शकत नाही. कारण प्रेझेंटमध्ये जे जगता आलं ना तेच जगणं आहे. म्हणून सोडून द्यायला शिका. माझ्या आयांनो, बहिणींनो, एकच सांगते, सोडून देणं सगळ्यात बेस्ट औषध आहे. सोडून द्यायचं आहे. या मेडिटेशन मध्ये कदाचित कोणाला रडू येईल, कदाचित कोणाचं खूप वर्षाचं सफरिंग बाहेर येईल, आणि ते सहजतेने तुम्हाला काढायचं आहे. स्वतःला अलाव करून काढायचं आहे आज. उलट सतत विचार, जी गोष्ट आपण बदलूच शकत नाही त्या गोष्टीवर आपण आपली वेळ आणि ऊर्जा वाया घालून काहीतरी मिळतं का आपल्याला? बघा, प्रेझेंट मध्ये जेवण झालं, सगळे कामं झाले, आणि आपण बसलोय, आणि विचार कुठला आला? पास्ट मधला. तर ती आपण बदलूच शकत नाही, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच गोष्टीवर आपली वेळ आणि आपली ऊर्जा, एक तर आपले शब्द फक्त ऊर्जा आहे, आणि आपले शब्द आपल्यावर तथास्तु होते, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या वेगळं काहीच नाही. आपले शब्द होतेच होते. आपणच आपल्या बाळाला पाडणार, आपणच आहे महान. म्हणून आपले शब्द तथास्तु होते, ते उदाहरण अख्खं डोळ्यासमोर ठेवायचं आहे. उलट सतत गोष्टी डोक्यामध्ये ठेवल्याने काय होतं? चिडचिडपणा वाढतो. तेच दुःख समोर येऊन उभं राहतं. मी या व्यक्तीसाठी एवढं केलं, यापेक्षा पुढे काय करायचं या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. आयुष्य खूप सुंदर आहे. जीवनाला अजून सकारात्मकतेने बघू शकतो, आणि नवीन सकारात्मकतेची ऊर्जा ही आपली उंची अजून वाढू शकते, आणि या सकारात्मकतेच्या ऊर्जा आपल्यासोबत आपण इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा घेऊन येऊ शकतो. तुमच्यासह सकारात्मकतेच्या ऊर्जा ह्या तुमच्यासह सगळ्या परिवारामध्ये, तुमच्या समाजामध्ये, उलट आपल्या पूर्ण अख्ख्या देशामध्ये, जी मी आज तुमच्या समोर बसले, तुम्ही पण हे कार्य करू शकता याच सकारात्मकतेच्या ऊर्जेसोबत. तुम्ही रस्त्याने चालत आहे, एखादी घटना घडली, जसं एखाद्याला गाडीला ठोस लागते ना, तर बघा, एक व्यक्ती जर त्याची ती क्षमता असेल त्या गाडीचा खर्च पेलण्याची, तर तो काहीच बोलणार नाही. पण ज्याची क्षमता नसेल ना, तो खाली उतरून म्हणतो, असं कसं तू केलं माझ्यासोबत? माझ्याच गाडीला ठोस का लावली? बोलतो तो, तिथे आपली कमजोरी दाखवतो. पण विचार करा, येणाऱ्या घटना ह्या आपल्या हातामध्ये आहे का? मग आपल्या हातात राहिल्या असत्या तर ते घडलंच कसं असतं जे घडायचं आहे ते. आणि प्रत्येक ऍक्शनवर रिॲक्शन येत असते. जगामध्ये जे काही खून होतात ना आज, त्या एका ऍक्शनवर घेतलेली रिॲक्शन आहे. आणि ही सगळी रिॲक्शन जे मनामध्ये, व्यक्तीच्या मनामध्ये जे विचार चालत असते ना, त्या विचाराचं बाहेर रिप्लेसमेंट होतं. शेवटी का बरं होते? तुम्हीच विचार. व्यक्ती, आपण म्हणतो व्यक्ती तर खूप छान आहे, खूप शांत आहे, स्वभावाला खूप छान आहे, मग हा व्यक्ती तर असं करू शकत नाही, पण त्याचं मनातलं सफरिंग आपल्याला माहिती आहे का काय आहे?
पण ऍट प्रेझेंट मध्ये जी ऍक्शन होते ना त्याच्या हातून, तीच त्याचं सफरिंग बाहेर येतं. आता तो ट्रेन मधला जो बघितला ना एका मुलानी, काय शायद ते ज्यांनी एका मुलाला चाकू मारला, पाहिलं का तुम्ही? रील खूप व्हायरल झाली, बघितलं ना? तो व्यक्ती तर गव्हर्नमेंट एअरपोर्टमध्ये शायद जॉब करत होता, आता चांगलाच पोस्टर होता शायद, पण त्याच्या हिशोबाने त्यांनी नाही करायचं होतं ना, सुशिक्षित होता, एज्युकेटेड होता, नाहीच करायला पाहिजे होतं. पण त्याच्या एका ऍक्शननी रिॲक्शन दिली ना, सहज छोटंसं कारण होतं, फक्त दरवाजा बंद करायचा आहे. नॉर्मल गोष्टी, एक तर प्रेमानं समजून सांगू शकत होता की करायचं नाही, किंवा दुसरं बी रिझन होतं, पण त्या व्यक्तीने सरळ चाकू काढला आणि त्या मुलाला मारून दिला. म्हणून बोलायच्या पहिले ना थोडा एक पॉज घ्यायचा, म्हणून ऍक्शनवर रिॲक्शन घ्यायच्या वेळेस येणारच नाही रिॲक्शन. थोडं बोलताना थोडा पॉज घ्या आणि मग समोरच्याला उत्तर द्यायचंय. जगामध्ये एकानंतर एक घटना घडणारच आहे, याला आपण जीवन म्हणतो. एक ऍक्शन घटना आपण थांबूच शकत नाही, त्यामध्ये काय करायचं आहे आणि आपण काय करणार आहे याचकडे लक्ष द्या. या घटनावर रिॲक्शन देतो ना आपण, त्यामुळे आपलं अख्खं जीवन इनबॅलन्स होऊन राहिलं. एखाद्या लहानशा घटनेने तुमचे संबंध बिघडलेले असतात, त्यात चूक जर तुमची असेल किंवा समोरच्याची असेल, दोघंही तर मानत नाहीच आपण कधी की चूक कोणाची आहे. होतं ना आपल्या रिलेशनमध्ये खूपदा असं चालू आहे, दोन व्यक्ती बोलतात, त्यांचं रिलेशन खराब झालं, तो त्याला ब्लेम करतो तो त्याला ब्लेम करतो, पण कोणीही स्वीकारत नाही. पण स्वीकारा, सोडून द्यायला शिका, कारण शेवटी असं आलं आणि असं जाणं हे सगळ्यांना माहिती आहे. शेवटी बोलून घ्या, एका बोलल्याने काहीच कमीपणा होत नाही. आजकाल ते इगो खूप चालून राहिलाय. लोक मी का बरं फर्स्ट, मी का बरं झुकू, काहीच नुकसान नाही होत कुणासोबत बोलल्याने. उलट तुम्ही बोलून बघा, तुमच्या जो मनावरचा जो ताण आहे ना तो कसा कमी होते. समोरच्याला त्याला त्याच्या जागेवर राहू द्या, आणि तुमच्या मनात जर दुसऱ्याविषयी काही असेल ना तर लगेच फोन लावा, आज न बोला. आणि तुमचं ताण जर कमी नाही झालं ना त्या व्यक्तीविषयी, तर उद्याच्या क्लासमध्ये मला सांगा, मी केलं ते प्रॅक्टिकल. कधी प्रॉपर्टीच्या वादामध्ये भाऊ भावासाठी केस टाकलेली आहे, बहीण कधीतरी आपल्या भावाला हिस्सा मागते म्हणून तिचं माहेर आयुष्यभरासाठी खतम होऊन राहिलं. विचार करा, पैशानेच जीवन बदलतं का, की रिलेशन वाले किती महत्वाचे आहे? कधी म्हणतं आपले आई वडील गेले तर आपलेच भाऊ आणि वहिनी आपलं माहेर म्हणून उभं राहतात, पण त्या प्रॉपर्टीच्या हिस्स्यासाठी आपण अख्खं आपलं माहेरच खाऊन टाकतो. आपण विचारच करत नाही. पैसा सगळं काही नाही राहत. अमेरिकेमध्ये एक 7 स्टार हॉटेलचे मालक होते, कोरोना काळामध्ये त्यांच्या घरातले 5 सदस्य मरण पावले. आता त्या मालकाने काय केलं, 5 सदस्य गेले, पैसा महत्वाचा होता का, नाते महत्वाचे होते ना? त्या मालकाने वरच्या माळ्यावर जाऊन त्याच्याजवळच्या बॅगा भरल्या होत्या पैशाच्या, अख्ख्या पैसा फेकून दिला त्या व्यक्तीने रस्त्यावर आणि वरून कुदून सुसाईड केलं. आता तो जीवन जगू शकत होता, पैसा होता त्याच्याजवळ, पण तो नाही जगला. त्यापेक्षा बघा, पैशापेक्षा नातं महत्वाचं आहे ना. म्हणून लोकांना सांभाळणं शिका. लोकांना ते म्हणते ना, पैसा कमी येईन तरी चालते, पण नाते जपायचे, नाते कमवायचे, ते खूप मोठी कला आहे. आज तुम्ही एका दिवसात माझ्यासोबत जुळल्या आणि दुसऱ्या क्लासला पण आल्या, काहीच नाही तुमचा ना माझा संबंध, फक्त बोलण्याचा खेळ आहे इथे. आपुलकी, एक बोलण्याचा खेळ आहे, एवढंच. चला मेडिटेशन स्टार्ट करू आपण. बसून जा, छान थोडं पाणी पिऊन घ्या. आज जेवढं मनात आहे सगळ्या व्यक्तीला समोर घेऊन या, सगळ्यांना माफ करून टाकायचं आहे आज. मला थोडं नम्रता मॅडम, तुमचा माईक ऑन आहे का? मी एक गाणं लावते, मला थोडं सांगा बरं, आवाज येते का आता? हो हो, माईक ऑन आहे माझं, सांगा हा, ना. माझा बोला. आवाज याचा आवाज येते का सांगा? येतो का? येतो? येतं, येतं. अच्छा, ठीक आहे. हो हो हो. चला बसा, 2 मिनिटं मी शांत बसते. तुम्ही, माझा आवाज येणार नाही, तुम्ही बसून जा, थोडं पाणी पिऊन घ्या आणि त्या पाण्याला साईडला ठेवा, कारण आपले जे व्हायब्रेशन नकारात्मक एनर्जी निघते, पाणी लवकर कॅच करते. आणि थोडा वेळ तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी घ्या. मी सर्वांना म्यूट करते थोड्या वेळासाठी, ठीक आहे? कारण तो बॅकग्राऊंड साऊंड येतो कुणा ना कुणाचा. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला मानता तुम्ही, त्यांचं आवाहन करायचं आहे, हे ईश्वर गुरु आजच्या या मेडिटेशन मध्ये मला मदत करा, मला सहकार्य करा आणि माझं हे मेडिटेशन सफलतापूर्ण होण्यास मला मदत करा. ज्यांचं रेकी झालंय त्यांनी रेकीला कॉल करायचा आहे, सिम्बॉल यूज करू शकता.
ज्यांनी व्हिडिओ ऑन नाही केला ते व्हिडिओ ऑन करा प्लीज. क्लास तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाहीये. करा प्लीज. एक गोष्ट, एक ऍक्शन अख्खं आयुष्य बदलू शकते आपलं. आणि मधामध्ये मी सांगेल तुम्हाला उभं व्हायला, तर उभं व्हायचंय जेव्हा सांगेल तेव्हा. चला स्टार्ट करते मी क्लास. आजच्या या ध्यान साधनेत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज अलाऊ करा सर्व दुःखांना. ज्यांनी पायाखाली आसन घेतलं नसेल त्या सर्वांनी पायाखाली आसन घ्यायचं आहे. चेहऱ्यावर थोडी स्माइल क्रिएट करायची आहे. हा आपल्या चेहऱ्यावरचा खूप सुंदर दागिना आहे. आणि लाईट ऑन करा. ओके मॅडम, कोणी असाल तुम्ही थोडा व्हिडिओ लाईट ऑन करा. आजच्या या ध्यानासाठी तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. पाठीचा कणा ताठ करायचा आहे. 2 हात नमस्कार स्थितीमध्ये. मैत्री मॅडम करा. 2 हात नमस्कार स्थितीत. ज्या ईश्वराला मानतात त्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे. हे ईश्वर गुरु, एवढ्या वर्षापासून माझं जे काही सफरिंग सुरू होतं त्या सफरिंगला आज कायमस्वरूपी बाहेर निघण्यास मला सहकार्य करा. हे ईश्वर गुरु, मला सहकार्य करा. हात खाली घ्यायचे, तळ हात आकाशाकडे. डोळे हलके बंद. आपण आज ही मनोशुद्धीची प्रार्थना करत आहे. वर्षानुवर्षे मनावर असलेले ओझे आपण धारण केलेले आहेत. ते द्वेषाचे असू शकतात, रागाचे असू शकतात, क्रोधाचे सुद्धा असू शकतात. आज या दुःखातून तुम्हाला ईश्वराला मदत मागायची आहे. आजपर्यंत हे जीवन जगत असताना आपण स्वतःची खूप हेळसांड केली. स्वतःकडे थोडं सुद्धा लक्ष दिलं नाही आपण. आज स्वतःकडे प्रामाणिकपणे लक्ष द्या. स्वतःकडे एक प्रामाणिकपणाने लक्ष द्या आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारायची आहे. आज स्वतःला एक घट्ट अशी मिठी मारायची आहे. स्वतः घट्ट अशी मिठी मारायची आहे आज. चला तर मग या यात्रेला, ज्या यात्रेमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये डोळे बंद करा, मेडिटेशनचा कसा रिझल्ट मिळेल, काहीतरी आयुष्यात ब्रह्मांडाने आपली निवड केलेली आहे, त्याचा फायदा घेऊन घ्यायचा आहे आपल्याला. चला आपल्याला या यात्रेत आपल्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्याचा भरभरून वर्षाव करायचा आहे. या जीवन यात्रेत आनंदाने परिपूर्ण करायचं आहे आपल्याला. या जीवन यात्रेत स्वतःला आनंदी करायचं आहे. स्वतःला खूप आनंदी करायचं आहे. जेवढ्या सहजतेने स्वतःला अलाव कराल तेवढा सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. मला माहिती आहे तुम्ही तुमच्या जीवनात अनेक दुःख सहन केले, खूप कष्ट सहन केले असेल कदाचित. आज या क्षणी तुमच्या जीवनाला कारणीभूत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. हात खाली घेऊ शकता, तळहात आकाशाकडे. आज अलाव करा, सगळ्या दुःखांना बाहेर निघून जाऊ द्या. अगदी सहजतेने बाहेर निघून जाऊ द्या. आणि त्या प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये दुःखाचं कारण बनले, त्या प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन यायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन यायचं आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला समोर घेऊन या.
फक्त माफ करणं खूप कठीण आहे, कारण समोरच्या व्यक्तीने दिलेलं दुःख खूप मोठं आहे. पण त्या दुःखातून आठवण तुम्हाला रोज ज्या वेदना होतात त्या वेदना पुढे नको म्हणून फक्त त्या एका रिझनसाठी त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. फक्त त्या एका रिझनसाठी त्या व्यक्तीला माफ करायचंय. अगदी लहानपणापासून ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला दुःख दिलं, वेदना दिल्या, अशा प्रत्येक व्यक्तीला माफ करायचंय. फॉरगिव्हनेस, त्यांना माफी मागायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणायचंय त्यांना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू म्हणायचंय. आजपर्यंत जन्मजन्मी तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला गमावलं असेल, कायमस्वरूपी गमावलं असेल, त्या सर्व व्यक्तींना आज समोर आणायचं आहे. त्या सर्व व्यक्तींना आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे. कदाचित त्यांच्या आठवणीने तुमचं मन व्याकुळ होत असेल, आज त्या सुद्धा दुःखांना बाहेर काढायचं आहे. अगदी सहजतेने निघून जाऊ द्या त्या दुःखांना. सहजतेने निघून जाऊ द्या त्या दुःखांना. सहजतेने निघून जाऊ द्या. सहजतेने निघून जाऊ द्या त्या दुःखांना. सहजतेने निघून जाऊ द्या. अलाऊ करा स्वतःला. वर्षानुवर्ष दडलेलं जे मनावरचं ओझं आज खाली करायचंय तुम्हाला. कळत न कळत त्या व्यक्तीकडून आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर काही त्या दुःख झालं असेल, त्यांना फक्त माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. त्या व्यक्तीला माफ करायचंय आणि माफी मागायची आहे. कळत न कळत आपण सुद्धा दुःख दिलं असेल कुणाला, त्या सर्व व्यक्तीला डोळ्यासमोर घेऊन या. त्या सर्व व्यक्तीला समोर घेऊन या आणि माफ करायचंय, त्यांना माफी मागायचीये. माफ करायचंय आणि फक्त माफी मागायचीये. हा शेवटचा पर्याय आहे आनंदाने राहायसाठी. हा शेवटचा पर्याय आहे. फक्त माफ करायचंय आणि माफी मागायची. सर्वांना मनोमन माफी मागायची. सर्वांना मनोमन माफी मागायची. तुम्ही सहन केलेलं दुःख कमी आहे, निश्चितच मोठे आहे, हे तुमचं तुम्हालाच माहिती. पण आपल्याला आरोग्यासाठी सर्वांना माफ करायचं आहे. एकदा आपल्या आरोग्यासाठी सर्वांना एकदा माफ करायचंय. अगदी लहानपणापासून एखादी कटू आठवण येतात. जेव्हा जेव्हा आठवण येत असेल तेव्हा त्रास फक्त तुम्हाला होतो. फक्त त्रास तुम्हाला होतो. त्या सर्व जबाबदार व्यक्तीला माफ करायचंय. माफ करा. कधी त्या व्यक्तीची आठवण येतात, तुम्हाला कदाचित क्रोध येत असेल, डोळ्याच्या धारा वाहत असेल, आज त्या सर्व ऊर्जांना बाहेर निघू द्या. अगदी सहजतेने त्या सर्व ऊर्जांना आज बाहेर काढायचं आहे. अगदी सहजतेने त्या सर्व ऊर्जांना बाहेर काढायचं आहे. फक्त स्वतःला अलाऊ करा. आपण या शरीरावर आजपर्यंत खूप अन्याय केले हो. कधी आपण या शरीरासाठी जगलोच नाही. खूप अन्याय केले. या सृष्टी निर्मात्याने आपल्याला इतके सुंदर डोळे दिले बघायला, कान दिले ऐकायला, तोंड दिलं बोलायला, हे सुंदर शरीर दिलं जे खूप लोकांच्या नशिबी नाहीये. पण आपण साधं या शरीरासाठी एकदा धन्यवाद सुद्धा केलं नाही. आज आपण सर्वात शेवटी आपल्या स्वतःचा आणि आपल्या शरीराचा नंबर लावतो. आज स्वतःला माफ करा. आज स्वतःला अलाऊ करा आणि फक्त स्वतःला माफ करायचंय. फक्त स्वतःला माफ करायचंय. जेवढ्या सहजतेने ह्या ऊर्जा काढाल तेवढा सुंदर अनुभव येणार आहे तुम्हाला.
जीवन जगताना स्वतःकडे थोडंही रिस्पेक्ट दिली नाही, स्वतःकडे थोडंही लक्ष दिलं नाही आज आपण. आज कल्पना करा, दोनही हातांनी फक्त स्वतःला घट्ट मिठी मारून त्या शरीरासाठी, स्वतःसाठी सॉरी म्हणायचंय, एकदा सॉरी म्हणायचंय, एकदा सॉरी म्हणायचंय. स्वतःला वेळ दिला नाही, स्वतःची काळजी घेतली नाही कधी. परिवार, कुटुंब, नातेसंबंध सर्वांना साळून तुम्ही या देहाला सगळ्यात शेवटी ठेवलंय. आपलं पहिलं घर म्हणजे आपलं देह असते. जोपर्यंत या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे, तोचपर्यंत तुमचे नातेसंबंध या देहासोबत आहे. आपला जोडीदार, आपले मुलं, आपले आई वडील, जोपर्यंत आपले या शरीरामध्ये प्राण आहे, तोचपर्यंत ते सगळे नातेसंबंध आपले आहे. कदाचित आपल्या नसण्यानी शायदच आपल्या फोटोवर हार चढेल. हे सगळ्यांना अस्तित्व माहीत असताना सुद्धा आज स्वतःला का बरं प्रेम नाही करत तुम्ही? हा प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारा. आज घट्ट मिठी मारून म्हणा, आय लव्ह यू माय सेल्फ, आय लव्ह यू माय सेल्फ. माझं असणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण होणार आहे. माझ्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात स्माइल क्रिएट होणार आहे. माझ्या असण्याने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्याची भरभरून वर्षा होणार आहे. एवढं असणं आपलं असलं पाहिजे. आज संकल्प करा, तुम्ही जे अन्याय स्वतःवर केले, आज स्वतःला फक्त सॉरी म्हणायचंय, फक्त सॉरी म्हणायचंय, फक्त सॉरी म्हणायचंय, फक्त सॉरी म्हणायचंय. स्वतःला फक्त स्वतःला बघून स्वतःला सॉरी म्हणायचंय, दुसरं काहीच नाही. फक्त स्वतःला सॉरी म्हणायचंय. या कुठल्या ईश्वर गुरुला मानता तुम्ही? त्या ईश्वराला धन्यवाद करायचा आहे. मनोमन दोन्ही पायाला बघा, त्या पायानी आपलं कितीतरी ओझं उचललं, त्या पायाला धन्यवाद करा एकदा. अगदी एका मिनिटासाठी सुद्धा ब्रेक देऊ शकत नाही, एका सेकंदासाठी सुद्धा ब्रेक देऊ शकत नाही, तुमच्या त्या हृदयाला धन्यवाद करा एकदा. आज बंद डोळ्यांनी पूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. आज ब्रह्मांडाने तुम्हाला तुमची निवड केलेली आहे, त्या ब्रह्मांडाने तुम्हाला चान्स दिलेला आहे. आज स्वतःची निवड करून आज अलाव करून द्या. आज स्वतःला फक्त अलाव करा. आज सगळं डोक्याच्या केसापासून तर नखापर्यंत सगळं तणाव खाली करून टाकायचंय. अगदी सहजतेने पूर्ण तणाव खाली करून टाकायचंय. या शरीराला सांगा, तू आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. मी तुझ्यावर प्रेम करते, मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करते. थँक्यू. माझ्या डोळ्यांना, माझ्या हातांना, माझ्या शरीराला, माझ्या हृदयाला फक्त आय लव्ह यू माय सेल्फ. थँक्यू, थँक्यू. आय लव्ह यू माय सेल्फ. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. स्वतःला डिक्लेअर करून द्या, या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. या ब्रह्मांडातील मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे. सर्वांनी उभं व्हायचंय, तुम्हाला डान्स करायचा आहे, डान्स करा. कुणाला शरम लागत असेल तर व्हिडिओ ऑफ करू शकता, पण अलाव करून द्या. आज मी गाणं लावते आणि डान्स करून घ्या. इथून पुढे थोडा माझा आवाज क्लिअर नाही येऊ शकत कारण मी गाणं लावन. आज अलाव करून द्या स्वतःला. आज सगळं दुःखांना विसरायचं आहे, काही शर्माचं नाहीये. हे जगणं फक्त आपल्या स्वतःसाठी आहे. आपलं असणं किती महत्वाचं आहे हे क्लिअर झालेलं आहे. आज फक्त स्वतःला आनंदाने जगायचंय, फक्त स्वतःला आनंदाने जगायचंय. मला डान्स करायचा असेल डान्स करा, एक्सरसाइज येत असेल एक्सरसाइज करा, पण काहीतरी करा. कदाचित कुणाच्या डोळ्यातून अश्रू येईल, ते अश्रू सहजतेने बाहेर येऊ द्या. अगदी सहजतेने ते अश्रू बाहेर येऊ द्या. आज अलाव करा स्वतःला. आज अलाव करा, कुणाला शर्माचं नाही. आज अलाव करा स्वतःला.
आज लवकर लेके खुशी अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो पूरी हो तेरी हर दुआ आसरा आज फक्त स्वतःला बघायचंय, काढून टाका ते सर्व दुःखांना. आज फक्त आणि फक्त स्वतःवर प्रेम करायचंय. आज फक्त स्वतःची निवड करायची आहे. फक्त स्वतःची निवड करायची आहे. जे वाटतं ते करा. डान्स मध्ये डान्स करा. जसं जगायचंय तसं जगा, फक्त स्वतःसाठी. तूफानों को चीर के मंजिलों फक्त स्वतःमध्ये रमून जायचंय. कुणाचा विचार नाही करायचा. फक्त स्वतःमध्ये रमून जायचंय. आज अनुभव करा, तुम्हाला तुमच्या जीवनात परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षा होत आहे. अनुभव करा स्वतःला, त्या ब्रह्मांडाला डिक्लेअर करा की माझ्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याचा भरभरून वर्षा होत आहे. माझ्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, शांती, आरोग्याचा भरभरून वर्षा होत आहे. कदाचित डोळ्यातून अश्रू येईल तर येऊ द्या. आज खाली करून द्यायचंय स्वतःला. आज पूर्णपणे खाली करून द्यायचंय स्वतःला. फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. शक्य आहे ही गोष्ट, खूप शक्य आहे. फक्त स्वतःला आनंदी ठेवायचं आहे. आज स्वतःला प्रॉमिस करा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. शाहरुख खान सारखे हात करून घ्या साईडला. शाहरुख खान सारखे हात करा आणि म्हणा, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. ज्या काही इच्छा बाकी असतील त्या इच्छा पूर्ण करायच्या आहे. ज्या गोष्टीमध्ये सफलता नाही मिळाली, आज त्या गोष्टीला सुरू करायचं आहे तुम्हाला. तुमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सफलता तुमचीच आहे. फक्त तुम्हाला स्वतःला अलाव करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सफलता मिळेल. फक्त स्वतःला तयार करायचं आहे त्या गोष्टीसाठी. कामयाब होंगे आज कितीही कठीण परिस्थिती आली तरी हारायची म्हणायची आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी हारायचं नाहीये. इतिहास लिखे जाएंगे, बस स्वतःला सांगून द्यायचंय. लम्हों से आंख मिला के रख दे थे जान लड़ा के टूटी शमशीरों से जियो सारे हम कसंही जगलो तरी जीवन संपणारच आहे. मग या जीवनाला गोड बनून जगू ना, साखरेसारखं. अगदी साखरेसारखं गोड बनून जगूया. एका श्वासानंतर एक श्वास कमी होणार आहे. आज स्वतःला शाबासी द्या की तुझं असणं माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. आज स्वतःला शाबासी द्या तुमच्या शरीराला. त्याने एवढ्या वर्षापासून तुमचा साथ दिलेला आहे. आज शाबासी द्या तुमच्या शरीराला. इथून पुढे प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा राहणार आहे. इथून पुढे प्रत्येक क्षण तुमचा आनंदाचा राहणार आहे. सो थँक्यू. शरीराला थँक्यू म्हणायचं आहे. तुमच्या शरीराला थँक्यू म्हणायचं आहे. तुम्ही एक गुलाबाचं फुल आहे. तुमच्या शरीराला थँक्यू म्हणायचं आहे. अख्खा काट्यातून प्रवास केलेल्या त्या गुलाबाच्या फुलाला अख्खी दुनिया पसंत करते. ते गुलाबाचं फुल बनायचं आहे तुम्हाला. नाचून घ्या, विसरून घ्या, एनर्जी काढून घ्या. स्वतःला
एक घट्ट मिठी मारायची आहे स्वतःला. आय लव्ह यू माय सेल्फ. आय लव्ह यू. डिक्लेअर करायच्या ब्रह्मांडाला आय लव्ह यू माय सेल्फ. माझं असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझं असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझं असणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियां करके देखा कमाल आगे समझ पे देखे जा सकते आज शाबासकी द्यायची आहे स्वतःला. खरं आपल्यामुळे कुणाच्या तरी पोटामध्ये 2 पोळ्या भाजी जात होती म्हणून शाबासकी द्यायची आहे. आज जे काम करत होतो ना आपलं ते काम कमी नव्हतं आपल्यासाठी. खूप महत्वाचं काम करत होतो आपण. सो रिलॅक्स बसा. एक ऍक्शन एनर्जी चेंज झाली का? एनर्जी चेंज. मॅडम, हा बोला. आरशात बघून स्वतःकडे एवढ्या दिवसांनी एक टक बघितलं ना, रडायला स्वतःची आलं. ओळख झाली ना स्वतःची. एकदमच रडायला आलं. खूप चेंज होते मॅडम. खूप यालाच आपण हे असं कधी करतच नाही स्वतःसोबत. आणि यांनी खूप एनर्जी चेंज होऊन जाते. ती म्हणते एक ऍक्शन का बरं घ्यायची. एका ऍक्शनने खरंच लाईफ बदलते. आपण तिथेच बसतो. आपण आज बिना पगाराने विचार करा, जे वेतन येईल ते खरंच रिअल आहे. बिना पगाराने 24 तास कोणातरीसाठी अवेलेबल राहतो. पण आपलं महत्व फक्त एवढं तिथे. सगळ्यात शेवटी आपला नंबर. शेवटी गाऊन का बरं घालतो आपण माहिती आहे? त्या गाऊनचं रिझन कारण माझं शरीर थकलेलं आहे. मला नाही सजायचं आहे कुणासाठी. मला फक्त गाऊन घालून बसायचं आहे आणि मला रेस्ट करायचं आहे माझ्यासाठी. आज ते आहे गाऊन घालायचं रिझन. त्या गाऊन मध्ये डाऊनवाली एनर्जी आहे, लो फिलिंग वाली, की मला फक्त रेस्ट करायचं आहे. चला बघा मिरर बघा. सांगते तुम्हाला मग अजून थोडं 2 मिनिटं. आज स्वतःलाच बघायचंय, स्वतःलाच प्रूव्ह करायचंय. आजचा क्लास वेगळा होता पण मी म्हटलं आज काहीतरी वेगळं घ्यायचं. बघा स्वतःला. जोरात चिल्लावता येईल चिल्लावा, किंवा आतमध्ये सुद्धा चिल्लावून बोलता येते. ते ज्याला जसं जमलं तसं करा, पण करा, नक्की करा. चेंज खरंच खूप चेंज होतो. मिररमध्ये बघा. कोणाकडे मोठा असेल, छोटा असेल, जो असेल तो बघा स्वतःला. बघा कोण दिसतं त्याच्यामध्ये. एवढ्या वर्षापासून हरवलेली व्यक्ती. कदाचित मी तिच्याकडे कधी बघितलं सुद्धा नाही. अख्खं आयुष्य मी माझे आई बाबा, त्यांची इज्जत, माझे भाऊ, माझे बहीण, माझा नवरा, माझी मुलं, एवढं करता करता मी याच्याकडे बघितलंच नाही. हा जो समोर दिसत आहे त्याकडे. आणि याचं असणं किती महत्वाचं आहे. कदाचित हा जर नसेल इथे समोर, मिररच्या समोर, तर कुठला तरी फेस येऊन जाईल. कसं बी जगलं तरी जाणं आहे हे माहीत असताना सुद्धा मी तुला किती दुःख दिले. सांगा स्वतःला त्या मिरर समोर. स्वतःला सांगायचंय, मी किती दुःख दिले तुला. मी किती त्रास करून घेतला माझ्या स्वतःसाठी. इतराला खुश ठेवण्यासाठी मी स्वतःला इतका त्रास करून घेतलेला आहे. आज बघा स्वतःकडे. थोडं प्रॅक्टिकल करा मॅडम, लिहून घ्यायचं नंतर. कारण याचा रिझल्ट जो सबकॉन्शियस माइंडवर होतो ना, त्याचा मग दुसऱ्या दिवशी खूप छान रिझल्ट येतो. म्हणा त्याला आय एम द बेस्ट. म्हणा चिल्लावून म्हणा, जसं म्हणता येते तसं म्हणा, पण एनर्जी फ्लो करून म्हणा आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. म्हणा त्याला आय एम अ ब्युटिफुल, आय एम अ ब्युटिफुल, आय एम हेल्दी, आय एम हेल्दी, आय एम स्ट्रॉंग, आय एम स्ट्रॉंग. आपण वीक होतोच नाही, फक्त कुणाच्या तरी बोलल्याने वीक झालो होतो. आपण खूप स्ट्रॉंग आहे. आपण खूप स्ट्रॉंग आहे. अख्ख्या माहेरच्या लोकांना, सासरच्या लोकांना चालवण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. आपण खूप स्ट्रॉंग आहे. कधी म्हटलंच नाही ना, म्हणायचं आहे आज आय एम स्ट्रॉंग. आय लव्ह माय बॉडी, I love my body. I attract to positivity. I attract positivity. I attract love. I attract kind. I am a smart woman. I am a smart woman. I am a confident. I am a successful. अजून बी आयुष्य संपलं नाही. अजून बी तुम्ही सुरुवात करू शकता. आमच्याच रेकीमध्ये 55 वर्षाची लेडीज आज 10 लाख रुपये महिना कमावत आहे. कुठेतरी स्टक झालेलं आयुष्य तिने आता सुरुवात केली.
म्हणून तुम्ही कधीही काहीही सुरू करू शकता. म्हणून म्हणा आय एम सक्सेसफुल, ब्लेसिंग कमिंग माय वे, अँड थँक यू सो मच गॉड, अँड थँक यू सो मच मी, अँड थँक यू सो मच रेकी शक्ती, ज्या रेकीने तुम्हाला माझ्यासोबत मिळवलं. चला रिलॅक्स. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. झाला का काही चेंज? थोडा 1% 2% कॉन्फिडन्स आला अजून. आला ना? मेडिटेशनचा रिझल्ट खूप छान आहे. बोला नम्रता मॅडम, सायलेंट झाल्या. नाही ऐकावं असं वाटत आहे फक्त. मी ऐकतो आणि व्हिज्युअलाइज पण चांगलं वाटतंय करताना. चांगलं. मैत्री मॅडम खूप एन्जॉय केला. छान वाटला, अनुभव छान आला, एनर्जी चेंज झाली. अजून थोडं स्वतःला ट्राय करायचं होतं, म्हणजे ते जेवढं होतं ना तेवढं निघून जाते. या मेडिटेशन नंतर खूप सुंदर रिझल्ट येतो. खूप सुंदर सुंदर म्हणजे आयुष्य बदलत जाते. आता उद्याचा क्लास आपण रेकी विषयी समजून घेऊ. रेकी काय आहे आणि 7 चक्रा. तुमचं आपलं अख्खं आयुष्य 7 चक्रावरच आहे. आणि 7 चक्रा कसे रिझल्ट देतात, आपला ऑरा किती महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ जेवण लागतं, त्याप्रमाणे आपल्याला आपला ऑरा क्लीन ठेवायचा आहे. आज जे काही निगेटिव्ह ऊर्जा येते ना, ती सगळ्यात पहिले ऑरामध्ये येते आणि ऑरामधून 7 चक्रामध्ये येते. मग बघा आता कसं ते उदाहरण सांगते मी. एखाद्या जर व्यक्तीला बघितलं तर बघा लगेच ऑरा? एकच थॉट ऑरा आपलं. मॅडम हा आता थोडं सांगून देते, नाही तर मी उद्या समजून सांगणारच आहे. एक बघा आधीच्या काळामध्ये एक फोटो यायची ईश्वर गुरुची, आणि मागे बघा असं एक प्रकाशाचं वलय राहायचं. तो प्रोटेक्ट करतो ऑरा, 7 लेअर मध्ये असतो. आज बघा जर आपल्याला काही व्हायच्या पहिले ना, कुणाचा जर ऑरा स्ट्रॉंग असला तर बघा 2 व्यक्ती जर जात असले, एक्झाम्पल सांगते, आणि 2 व्यक्ती जात असले त्या व्यक्तीचा एकाचा ऑरा स्ट्रॉंग आहे आणि एकाचा वीक आहे, तर त्याच्यावर पहिला अटॅक होतो कुठल्याही गोष्टीचा. तो एक व्यक्ती स्ट्रॉंग राहतो, त्याला काहीच नाही. अरे दोघंही सोबत गेले, एवढं भयानक सिच्युएशन ती, एवढं भयानक कंडिशन होती, तरी बी त्याला का बरं काय नाही झालं. तोच ऑरा 7 लेअर मध्ये असते, त्याचे कलर असतात. आणि ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीचा जो कलर असला ना जास्त ऍक्टिव्ह, त्या व्यक्तीला तसा आयुष्यात रिझल्ट येतो. उद्या समोर आपण आपल्याच घरच्या लोकांना ओळखणं शिकणार आहे 7 चक्रापासून, कोण कसं आहे ते. आणि व्यक्तीला तर ओळखणारच आहे, पण अदरवाईज आपण बाहेरच्या लोकांना सुद्धा ओळखणार आहे. बाहेरचे लोक जे आपण कदाचित त्यांचं जे सफरिंग चालू असते ना आपल्याला येऊन सांगते ना, आपण कदाचित खूप गलत मिनिंग काढतो त्याचा. ऍक्च्युली ते गलत मिनिंग नाही, समजून जायचं त्यांचा चक्र ब्लॉक आहे, त्याचाच हा परिणाम आहे. आता इथून पुढे तुम्ही समोरच्याला चांगल्याने ओळखायला शिकणार आहे. आणि उद्या बघून घेऊ रेकी काय आहे. आधी मला एक गोष्ट सांगायची होती. परवाच्या दिवशी ना मला शक्तिपात करून द्यायचा आहे. रेकी लेवल 1चा शक्तिपात असतो, 10% ऊर्जेचा असतो. त्यानंतर जे 5व्या दिवशी आपण प्रॅक्टिकल करू ना, त्या प्रॅक्टिकलसाठी त्या ऊर्जा म्हणजे तुम्हाला कळेल, एनर्जी जाणवेल. ठीक आहे, तर कोण कोण तयार आहे शक्तिपात करायला सांगा. कारण शक्तिपात हा विदाऊट एनर्जी एक्सचेंज दिला जात नाही. मी 151 रुपये शक्तिपातचे घेते, कारण माझी एनर्जी तुमच्यासोबत कनेक्ट होते, म्हणून तो फ्रीमध्ये दिला जात नाही शक्तिपात. त्यामध्ये काय असतं मॅडम तरी? तुमच्याच मधली ऊर्जा ऍक्टिव्ह करून देईन. मग तुम्हाला ते नाही, त्याचा फायदा एक लिमिटेड टाइम आहे की अनलिमिटेड पर्यंत? नाही, एकचदा करायचा आहे शक्तिपात, अनलिमिटेड. आणि माझा Full क्लास time. फी अनलिमिटेड, फ्री. एकचदा ऍडमिशन, क्लास फ्री. अच्छा. आणि शक्तिपात तेच तर तुमच्याच तर ऊर्जा ऍक्टिव्ह करायची आहे ना. खरं म्हणजे माझ्या शरीरात जी ऊर्जा आहे ती मला ऍक्टिव्ह करायची आहे. ऍक्टिव्ह करून मग बघा तुमच्या आयुष्यात चेंज कसा होते. आपल्यातच असतं ते, फक्त ते ऍक्टिव्ह करायला लागतं. गुरुद्वारा शिष्याला ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. तुम्ही जेव्हा आम्हाला एनर्जी द्याल तर मग असं कळतं का आपल्या बॉडीला की जाणवते चांगलं हो, हो. जाणीव होते. मी त्याचा- सांगते ना, ऍट प्रेझेंट जर नकारात्मक ऊर्जामध्ये तुम्ही असाल ना, तर अख्खा दिवस तुमचा झोपण्यात जाईल. एवढं भारी होऊन जाते शरीर. म्हणजे निगेटिव्ह असलं तर आपण म्हणजे असं म्हणायचं आहे मला तुम्हाला, का आपण ना आत्ताच्या ज्या प्रेझेंट ऊर्जामध्ये आहे आणि ती ब्रह्मांडी ऊर्जा जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते ना, तेव्हा ती ब्रह्मांडी ऊर्जा तुमचं शरीर इतकं गरम करते की नकारात्मक ऊर्जा आहे ना ती सहन करू शकत नाही आपली. त्यामुळे झोप लागते किंवा बॉडी इतकी गरम होते, त्यामुळे खूप असं दिवसभर पाणी प्यावंसं वाटते. हा परिणाम.
आणि होतो मॅडम 10%च ऊर्जा आहे. करून बघा म्हणजे कारण तेव्हाच कळलं ना, देवळात गेल्यावर देव दिसतो ना, असा नाही दिसत प्रॅक्टिकली किती बी म्हणू तरी. है ना? त्यास जीव वगैरे घाबरत नाही ना मॅडम? नाही मॅडम, नॅचरल थेरपी आहे मॅडम. सायंटिस्ट लोक सांगतात आज माझा 1000 ऍड लागत आहे, 1000 ऍड लागत आहे, 1000. ऍक्टिव्ह आहे ना मी, म्हणून मी म्हटलं आपल्याला म्हणजे हे आपल्या कॅपॅसिटी मध्ये असलं पाहिजे म्हणून विचारते, बाकी काही नाही. तुम्ही स्ट्रॉंग बनाल उलट, बस एका शब्दात. तुम्ही जे आहे ना त्यापेक्षा वेगळं व्यक्तिमत्व बनेल तुमचं, बस इतकं सांगते मी. आता जसं आता स्वाती मॅडम सोबत बोलली, त्या कुठल्याच सिच्युएशन मध्ये होत्या त्यांचं त्यांना माहिती, पण मी 90% नाही म्हणत, पण खरंच 60-70% फरक पडला त्यांच्यामध्ये. हो, मग ते आपलं खरंच आहे आहे. कसं आहे ना, याच्यामध्ये प्रॅक्टिकल करावं लागते, थोडं प्रॅक्टिस. आणि ते प्रॅक्टिसमुळे तुमची ऊर्जा वाढत चालते, मग तेवढं तुमच्या आयुष्यामध्ये चेंज होतो. आणि स्टक होऊन थांबू नका, इथून पुढे अजून बी जीवनाला सुरुवात करता येते. आमच्याच याच्यामधली सांगते ना, 55 वर्षाच्या मॅडम, भरभरून प्रॉपर्टी आहे, पैशाची काहीच कमी नाही, पण कुठेतरी मनात एक प्रश्न असते ना, मी माझ्यासाठी काहीच नाही केलं. त्या मॅडमने वयाच्या 55व्या वर्षी चालू केलं स्वतःचं रेकी ट्रेनिंग क्लास. माझ्यासारखे आज 10 लाख रुपये महिना कमावतात त्या मॅडम. खूप सुंदर उदाहरण आहे त्यांचं एक. म्हणजे आमच्याजवळ काहीतरी शिकण्यासारखं आहे. हो मॅडम, खूप छान शिकवता तुम्ही. म्हणून सो आता कोण कोण तयार आहे मला रेकी शिकवायला सांगा जरा. मग मला 151 रुपये सेंड कर, मी स्कॅनर सेंड करीन. कारण कसं आहे ना बघा, शेवटी तुमचं म्हणजे याच्यात कसं आहे, गोष्ट पैशाची नाहीये, पण तुमचं कर्म वेगळे, माझे कर्म वेगळे. मी जेव्हा शक्तिपात करून देईन ना तुम्हाला, मी फक्त ब्रह्मांडाचं निमित्त आहे, मी इतकी शक्तिवान नाहीये बाबा. त्या ब्रह्मांडाने ठरवलं का मला तुमच्यापर्यंत पोहोचाय, मी तुमच्यापर्यंत पोहोचली. ठीक आहे, आपण एवढं शक्तिवान नाहीये. त्याच्या शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याची त्याची इच्छा आहे, तर मी तुमच्यापर्यंत येईन. आणि त्याच्यासाठी तुमचे कर्म आणि माझे कर्म वेगवेगळे आहे ना, मग त्या कर्माला मी टच होईन ना कुठेतरी. आज जर तुम्ही मला दिले नाही, तर हे कुठेतरी मला समोर पेड करावं लागेल तुम्हाला मला. आपण समोर नाही भेटू, इथेच भेटू. म्हणून इथेच देऊन द्या. नवीन ऊर्जांसोबत भेटू समोर, या ऊर्जांसोबत नाही. 5 दिवसानंतर 5 दिवसानंतर नाही मॅडम, उद्या म्हणा उद्या करून देते, उद्या. परवा म्हणा परवा, उद्याच करून देते मॅडम. थोडं मग मला जर फिमेल प्रॉब्लेम झाली तर थोडं करता नाही येत, म्हणून करता नाहीत म्हणजे एनर्जी डाऊन असते ना आपली. ऍक्च्युली तुम्हाला शक्तिपात करता करता माझी एनर्जी डाऊन होऊन जाते, म्हणून म्हणजे उद्या मॅम करून देऊ. चालत नाही का हे केलेलं? नाही नाही चालते, एनर्जी डाऊन असते ना मॅडम आपली. कारण ती एनर्जी जेव्हा आपण शक्तिपात करतो ना, ऑलरेडी आपलं शरीर थकून जाते, कारण नकारात्मक ऊर्जांमध्ये पडून राहतो ना आपण. त्याच्यामुळे नॅचरल थेरपी आहे, गुगलवर जाऊन सर्च करा, रेकी इन हॉस्पिटल. ही थेरपी पेशंटसाठी, आरोग्यासाठी स्पेशली वापरली जाते फॉरेन कंट्रीमध्ये. फक्त आपल्या भारतात नाही, पण आपल्या भारतात सुद्धा चालू आहे. आपल्या भारतात सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन आपणच तुमच्यामधले माझ्यामधलं कोणीतरी राहीन, आपण रेकी देऊ त्यांना. चालू आहे, त्याच्यासाठी केस चालू आहे. हा, म्हणजे आपलं सेशन 5 दिवसाचं संपल्यानंतर हे करायचंय का त्या नाही नाही, duration? हे आता 5 दिवसाचं फ्री सेशन आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये करायचं आहे. हा 5 दिवसाचा क्लास झाल्यानंतर समोरचं वेगळं आहे, अजून रेकी शिकायची खूप सारे आहे टेक्निक, वेगवेगळ्या मॉडेलिटी आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही खूप, म्हणजे बघा याच्यात तर तुम्ही तुमची हिलिंग, इतरांची हिलिंग तर करूच शकता. त्यासोबत जर तुम्हाला करिअर करायचं आहे ना आयुष्यात, करिअर सुद्धा करू शकता. आणि हा सगळे एनर्जीचे इतके वेगवेगळे क्लासेस आहे ना, आणि ते तुम्ही जेवढं कराल ना तेवढं तुमची एनर्जी वाढते. माझ्याजवळ लोक 5 सेशन बुक करतात हिलिंग करायला, पण एका सेशनमध्ये तो व्यक्ती घरी जातो. एकाच सेशनमध्ये करतो 5, कारण आमचा रूल आहे. कुणाची एनर्जी किती हाय लेवलची निगेटिव्ह आहे हे आपल्याला माहित नाही ना. मग आपण त्याला एका सेशनची गॅरंटी नाही घ्यायची हिलिंग करताना, त्याला म्हणायचं आहे सरळ 5 सेशन तुम्हाला बुक करायचं आहे. पण समोरच्याला काय वाटतं, एका सेशन मध्ये एवढा रिझल्ट आला, मी होतो कुठे झालं काय माझ्यासोबत, तो येतच नाही डबल. पण ऍक्च्युली करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही ती पूर्ण नकारात्मक ऊर्जा क्लीन करणार नाही, तर ती 2 दिवसानं पुन्हा येईल ना तुमच्या जवळ. आता थालीमध्ये जेवण आहे, पूर्ण जेवल्याशिवाय ते प्लेट साफ होईल का? जेवण करावंच लागेल ना, तेव्हाच साफ होईल. आता त्याचप्रमाणे ते नकारात्मक ऊर्जा काढाच लागेल ना परमनंट. म्हणून 5 सेशन. आणि खूप तुम्ही भरपूर पैसा कमावू शकता, रिलेशनशिप स्ट्रॉंग करू शकता, आरोग्य तर राहीलच, असे नॅचरली ग्लो येतो चेहऱ्यावर विदाऊट फेअर अँड लवली. मी तर कधी कधी मेकअप बी करत नाही मॅडम, अशीच बसते. खरंच सांगते मी तुम्हाला, म्हणजे माझे नॅचरली ग्लो येतो. मॅम, नॅचरल माझे ब्युटी. सुरू झालेत, तर आता मला हे अटेंड करता येणार का नाही तेच कळेना. 5 दिवसाचं तुम्ही करा ना मॅडम, काय झालं? नाही, माझे पिरियड सुरू झालेत हा, मग मी कालपासून. रेकॉर्डिंग स्टॉप करते, 1 मिनिट.